जो ग्रामस्थांनी आंदोलन उभा केलेला आहे, सकाळपासून आम्ही महिला, लहान मुलं आणि गावातील ग्रामस्थ हे आमच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आणि हा आंदोलन उभा करत असताना सिडकोची मुजोरपणा आपण थोडीशी नरमीत आणलेली आहे। आपला हक्क मिळावा म्हणून जो आंदोलन आपण आज या ठिकाणी उभा केला आहे, तर सिडकोला कुठेतरी त्या गोष्टीची दखल घ्यावी लागली आहे आणि त्यासाठी MD साहेब आहेत, त्यांनी तातडीची बैठक ग्रामस्थांना दिलेली आहे। तर त्या बैठकीनंतर ज्या काही सकारात्मक गोष्टी जर होत असतील, गावाच्या हिताच्या गोष्टी होत असतील, तर ग्रामस्थ हा आंदोलन बंद करतील। अन्यथा ज्या नकारात्मक गोष्टी असतील तर अन्यथा हा आमचं आंदोलन असंच चालू राहणार आहे। मग आमच्यावर कायदेशीर कारवाई झाल्या, गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण आमच्या अस्तित्वासाठी, आमच्या गावाच्या अस्तित्वासाठी, आमच्या न्याय हक्कांसाठी आम्हाला हा आंदोलन असंच चालू ठेवावं लागेल, नाविलाज असतो। आमचा महत्वाचा म्हणजे पुनर्वसन हा महत्वाचा मुद्दा आहे। आणि जो आमची जी मंदिर आहेत गावातली, त्यांचं पुनर्वसन झालं, पण त्याच्यासाठी मोबदला जो आहे त्यांच्या नवीन नूतनीकरणासाठी तो मोबदला मिळालेला नाही। आपल्या ग्राउंडचा विषय आहे आणि अशा अनेक आहेत। 22.5% मोबदला जो दिलेला आहे तिकडे अद्याप आम्हाला ताबा मिळालेला नाही। 2016 पासून जो कागदावर ताबा दिलेला आहे, पण ग्राउंड लेवलला ताबा दिलेला नसल्यामुळं ही एक मोठी महत्वाची समस्या आहे। आणि ज्या नागरी सुविधा आहेत, सिडकोने जे आज कमिटमेंट केल्या होत्या, त्या नागरी सुविधा आम्हाला मिळायला हव्या होत्या, त्याच्यावर सिडकोने आमच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। तर त्या नागरी सुविधा आणि इतर आमचे जे हक्क आहेत ते मिळवण्यासाठी आज आम्ही आंदोलनासाठी उतरलेलो आहोत आणि ते आम्ही हक्क आमचे मिळवल्याशिवाय आमचं आंदोलन बंद करणार नाही, हा आम्ही सिडकोला इशारा देत आहोत। इथल्या स्थानिक सिनियर इन्स्पेक्टर आहेत ठाकरे साहेब, त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे। ज्या अडचणी आहेत त्यासाठी मीटिंग घेतल्या, त्यांनी आमच्या अडचणी जाणून घेतल्या। सिडकोच्या अधिकाऱ्यांना त्या अडचणी त्या ग्रामस्थांच्या काय त्या सांगितल्या, पण सिडको त्या काही गोष्टी काही स्तरावर ऐकायला तयार नव्हते। पण त्यांनी सुद्धा त्यांच्या वरच्या लेवलने होम मिनिस्टर पासून ते पत्रव्यवहार केला किंवा फोन केलात आणि तिकडनं आता थोडा प्रेशर सिडकोवर आलेला आहे। आता आम्हाला बैठकीसाठी बोलवलेत, त्याच्यात सकारात्मक गोष्टी झाल्या तर हा आंदोलन आम्ही बंद करू, कारण आमचा न्याय हक्क मिळत असेल तर मग लढाई करून फायदा नाही, आणि नसेल मिळत तर हा आंदोलन आमचा असाच चालू राहील, हा आमचा सिडकोला इशारा आहे। पुढची भूमिका कशी असेल? उग्र आंदोलन असेल आमचा, मग त्याच्यासाठी साम दाम दंड भेद घेऊन आम्ही उतरणार। लहान मुलापासून इथं उतरणार, आमच्या महिला येणार, आमचे वरिष्ठ जे सिनियर गावातले सिनियर सिटीजन असतील ते सुद्धा। 9 तरुण आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे, 9 तरुण पेटून उठलाय। ह्या सरकारमध्ये 9 तरुणांना नोकरीची व्यवस्थाच नाही। या एअरपोर्टची उभारणी करत असताना आम्हाला हेच कमिटमेंट केलेले आहेत की तुम्हाला तुमचा विकास होईल, डेव्हलप होईल, विमानतळामध्ये तुम्हाला नोकऱ्या मिळतील, आजूबाजूच्या परिसरात तुम्हाला योग्य ते असे रोजगार उपलब्ध करून देऊ। पण अद्याप कुठलाही रोजगार किंवा कुठलीही नोकरी आमच्या ग्रामस्थांना मिळालेली नाही। त्या उलट आता ज्या नोकऱ्या त्यांनी देऊ केल्यात ते बाहेरच्या लोकांना दिल्यात, पण स्थानिक प्रकल्पग्रस्ताचा त्या नोकऱ्यांवर अधिकार असताना या सिडकोने मुजोरपणाने बाहेरच्या लोकांना नोकऱ्या देत लावलेल्या। स्थानिकांचा तो हक्क आहे। आम्ही आमच्या ह्या विमानतळाला लागणाऱ्या 75% जमीन आम्ही पारगाव ग्रामस्थांची आहे, मग आम्ही का याच्यापासून वंचित राहायचं? ह्या गोष्टी आम्ही प्रामुख्याने शासनाला नमूद करू इच्छितो। शासनाने पण याच्यावर कुठेतरी सकारात्मक दृष्टिकोन दाखवून आमचा जो नुकसान होतोय, झालेला आहे तो सोडा, पण भविष्यात होणार आहे तो आमचा नुकसान होऊ नये, आमचा विकास व्हावा। ह्या विकासाच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये वाढ व्हावी असं आम्हाला सांगण्यात आलं, आणि ते सांगत असताना तुमचा विकास होईल, मग आम्ही देशाच्या आर्थिक क्षेत्रात वाढ होत असेल तर आम्ही कुठं कमी पडू नये म्हणून आम्ही सहकार्य केला। प्रत्येक वेळेला सिडकोला आम्ही सहकार्य केला, पण सिडकोने 7 वर्षामध्ये आमच्या कुठल्याही समस्या सोडवलेल्या नाहीत।